आपण एक वाटला असेल बा हा माणूस आपल्याबरोबर असला तर निश्चित एक आपण दिल्लीमध्ये प्रश्न मांडायला चांगला सहकारी मिळू शकतो. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटात सामील झालेले निलेश लंके आता पुन्हा घरवापसी करत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत आज शरद पवार गटात प्रवेश करतायत. पुण्यातील कार्यालयात हा सोहळा होत असून शरद पवारांकडून निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अमोल कोल्हे यांनीही निलेश लंकेंना आपल्यासोबत येण्याचं आवाहन केलं होतं. आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून जागा वाटपाबाबत राजकीय पक्षांमध्ये कसरत होत असून अहमदनगरच्या राजकारणात अत्यंत रंजक घडामोडी पाहायला मिळतात. भाजप नेते आणि खासदार सुजय विखे यांचा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ सध्या केंद्रबिंदू ठरलाय. कारण गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांचं नाव अहमदनगर दक्षिण मधील संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. त्यातच निलेश लंके आजच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीनं दिलंय. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पारनेरचे आमदार निलेश लंके अजित पवार गटासोबत राहिले. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची भूमिका पाहता ते कोणत्याही क्षणी शरद पवार गटात प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना जाहीरपणे आपल्यासोबत येण्याची साद घातली होती. लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी वाजवा अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना थेट ऑफरच दिली होती. त्यावर लंकेंकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र आज थेट शरद पवार गटात प्रवेश आणि त्यांची उमेदवारी जाहीर होणार असल्याचं दिसून येत आहे. निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मतदारसंघात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी निलेश लंके यांच्या बॅनर्सवर शरद पवार यांचा फोटो दिसला होता. त्यामुळे ते आजही मनानं शरद पवारांसोबतच असल्याची चर्चाही त्यांच्या मतदारसंघात होती. आता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते निर्णय घेत असून विखे पाटलांसाठी आणि अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.